मला आहे ना, अजून मी माझे ना 11वी 12वी सायन्सचे दिवस आठवले बरं का, की जेव्हा 10वी नंतर ना 11वी सायन्सला ॲडमिशन घेतलं बरं का. आणि जसं 11वी सायन्सला ॲडमिशन घेतलं तेव्हा कळालं, की जे आपण शिकतोय ते आपल्याला काही समजत नाही. ठीक आहे, कॉलेजला तर कोणी जात नव्हतं. 11वी सायन्सचा एक क्लास जॉइन केला होता, एक कोचिंग क्लास जॉइन केला होता बरं का. त्या क्लासमध्ये डेली दिवसभर क्लास व्हायचा बरं का. दिवसभर म्हणजे सकाळी 8ला गेलं तर कमी कमी 4 वाजेपर्यंत 4-5 वाजेपर्यंत क्लास व्हायचे. त्याच्यानंतर मी 1 तास फक्त प्रॅक्टिकलला कॉलेजमध्ये जायचो आणि संपला दिवस आमचा बरं का. आणि घरी जायला 1 तास म्हणजे इकडे संध्याकाळी 7पर्यंत किंवा 6पर्यंत आम्ही घरी पोहोचायचो. आता प्रॉब्लेम सांगतो का आता 11वीचा. 11वी सायन्सला ॲडमिशन घेतलं म्हणजे एप्रिल का मेमध्ये आम्ही ॲडमिशन घेऊन टाकलं बरं का 11वी सायन्सला. म्हणजे क्लासला म्हणतोय बरं का मी. क्लासला ॲडमिशन घेऊन टाकलं. कॉलेजला ॲडमिशन जूनमध्ये घेतलं होतं. आणि जेव्हा कळलं ॲडमिशन घेतलं तेव्हा कळलं पण फिजिक्सचे, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी असे लेक्चर व्हायला लागले बरं का. आणि सब्जेक्ट फिजिक्सचा विषय असा होता, फिजिक्स कळत नव्हतं बिलकुल खरं बरं का. फिजिक्सचा प्रॉब्लेम असा होता की त्याच्यामध्ये जे न्यूमरिकल्स आहे, डेरिव्हेशन जे 10thमध्ये कधीच बघितलं नव्हतं, त्याच्यावर पूर्णपणे वाट लावून गेली होती आमचीवाली म्हणजे थोडक्यात माझीवाली फक्त. बाकीच्या ना माझे बरोबरचे मित्र वगैरे त्या सगळ्या त्या गोष्टी जमत होत्या, पण मला काही गोष्टी जमत नव्हत्या. 11वी सायन्सचं फिजिक्स मला अजून बॅड होतं, की ते पहिलं चॅप्टर ते आय थिंक सो काहीतरी चॅप्टर होतं हे युनिट्स अँड मेजरमेंट्स आणि त्याच्यानंतर लॉग टेबल. लॉग टेबल अजून बी आठवून राहिलं. ते 11वी 12वी 2 वर्ष येऊन गेले पण लॉग टेबल काही आलं नाही. त्याच्यामध्ये ॲडिशन सबट्रॅक्शन करून सॉल्व्ह करून ते लॉग टेबल सॉल्व्ह करायचं असतं, तेव्हा बी जमलं नाही बरं का. 11वीचं 1 वर्ष निघून गेलं तरी ते लॉग टेबल काही पूर्णपणे येत नव्हतं प्रॉपर बरं का. म्हणजे प्रॉपर येतो थोडंफार यायचं, प्रॉपर येत नव्हतं. 11वी सायन्सला लावून त्याच्यामध्ये गोष्ट कळाली केमिस्ट्री म्हणजे रिॲक्शन राहता ज्या कार्बनच्या वगैरे त्या बी समजत नव्हत्या बरं का. म्हणजे फ्रँकली लाईक समजत नव्हत्या. क्लासमध्ये लिहून द्यायचे आम्हाला, इथून आलं इथून कार्बन गेला इथून गेला ते समजत नव्हतं अरे. तो एक प्रॉब्लेम. त्याच्यानंतर आला विषय सगळ्यात मेन विषय मॅथ्सचा प्रॉब्लेम असं मॅथ्स समजत होतं, काही कन्सेप्ट समजत बी होत्या, पण त्याच्यामध्ये जे किचकट एक्झाम्पल असतं ना त्यांची डेली प्रॅक्टिस करायची, काही थेरम वगैरे असतात ते कळत नव्हतं, ते कसं स्टेप बाय स्टेप करायचं. चौथा प्रॉब्लेम बायोलॉजी हा विषय फक्त मी एक्स्ट्रा विषय म्हणून घेऊन ठेवला मला असं वाटायला लागलं होतं. स्टार्टिंगला बायोलॉजीचा एकदम चांगला अभ्यास करत नोट्स वगैरे काढायचो, पण हळूहळू जसं जसं ना क्लासचा टायमिंग वाढत दिला 4-5पर्यंत ती सगळी सवय तुटून गेली माझ्यावाली. नंतर मला कळलं लागलं की बायोलॉजी हा विषय फक्त टाइमपास म्हणून घेतला आहे. बायोलॉजीचा मी अभ्यास करणं बंद करून दिलं होतं. शेवटला फक्त IMP क्वेश्चन करायचं बायोलॉजीचे आणि तेवढंच पासून जायचं फक्त. असं करता पण मला अजून मी दिवस होता बरं का 11वी 12वी सायन्सचे, की मी माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठी चूक केली होती 11वी सायन्सला ॲडमिशन करून. आणि ती चूक कवर घडली माझ्याकडे माहिती आहे अशी. माझं काय ठरलं होतं 10वी नंतर ना चुपचाप आपलं 11वी आर्ट्सला ॲडमिशन घेऊन टाकायचं. सगळ्या गोष्टी एकदम शांतपणे चालते, आपल्याला काही प्रॉब्लेम होणार नाही. बट एक किडा असतो आपल्या अंगामध्ये असा. आपल्याला असा एक प्रॉब्लेम असतो की ना 10वी नंतर आपण ना खरं म्हटलं 11वी सायन्सला ॲडमिशन घेतलं पाहिजे. काय केलं पाहिजे? 11वी सायन्सला ॲडमिशन घेतलं. आपल्याला असं खूप वाटतं की आपल्या अंगातले असे प्रॉब्लेम्स असतात की 11वी सायन्सला ॲडमिशन घेतलंच पाहिजे आपण. चांगले 10thला चांगले पर्सेंटेज पडले, घ्या ॲडमिशन 11वी सायन्सला. 11वी सायन्सला ॲडमिशन घेतलं बरं का. पण भाई तेव्हापासून इतके प्रॉब्लेम सुरू झाले. एक वेळ अशी होती मला सकाळ आत्ताची झोप लागणं मधून गेट डायरेक्ट बरं का. दिवस रात्र एकच प्रॉब्लेम फक्त ते 11वी सायन्स काही समजत नाही वगैरे वगैरे. त्या हेड लागायची वेळ येऊन गेली होती मला. 11वी 12वी सायन्सच्या आयुष्यातला माझ्या सगळ्यात मोठा टप्पा बी होता आणि तिथे माझ्या आयुष्यात करडविले मला. आणि मी खरं सांगतो अक्षरशः मी 11वी आणि 12वी सायन्सला दाखल जायचो मी. कारण जे शिकवतं ते येत नव्हतं. अभ्यास खूप करत होतं, पण तो अभ्यासाचा काय असं ना आउटपुट मला मिळत नव्हता. म्हणजे रिझल्ट काही मिळत नव्हता. 12च्या बोर्ड्समध्ये म्हणा आणि अजून मिळत होता 12वी सायन्स बरं का. 12वी सायन्सचा जेव्हा बोर्ड स्टार्ट झाला बरं का. 12वीचं बोर्ड स्टार्ट झालं. पहिला पेपर आय थिंक इंग्लिशचा होता. इंग्लिश पेपर ठीकठाक गेला बरं का. त्याच्यानंतर पहिला पेपर होता मराठी आणि केमिस्ट्रीचा फिजिक्सचा पेपर होता बरं का. फिजिक्सचा पेपर थोडाफार नॉर्मल गेला. थोडंफार शेवटचे क्वेश्चन वगैरे नव्हते जमले. जे वर्क डन रिलेटेड काही क्वेश्चन होते जमले नव्हते बरं का. त्याचं टेन्शन होतं. त्याच्यानंतर पेपर होता केमिस्ट्रीचा. केमिस्ट्री पेपरला माझा ना अर्धाच्या वर पेपर सुटला होता डायरेक्ट. ज्या केमिस्ट्रीच्या ऑर्गॅनिकच्या रिएक्शन्स होत्या, काही न्यूमरिकल्स होते, जे तिथलं लॉग टेबल मला परफेक्ट जमलं नव्हतं ना, ते अर्धा पेपर सुटून गेला होता. मी पूर्णपणे टेन्शन घेत होतो कारण केमिस्ट्री पेपर सुटला म्हटल्यावर ते फेल होतं काय म्हटलं मी. ते झालं. त्याच्यानंतर मी पेपर होता मॅथ्सचा गेला. मॅथ्सचा एकदम छान पेपर गेला बरं का. मॅथ्सचा एकदम सोपा बी गेला कारण मॅथ्सचा मी खूप सारी प्रॅक्टिस केली होती. खूप सारे क्वेश्चन प्रॅक्टिस केली होती. 50-60 मार्क्स आरामात पडून गेले, ते पासून गेलो होतो मॅथ्समध्ये. त्याच्यानंतर बायोलॉजीचं अजून टेन्शन होतं की बायोलॉजीचा प्रॉब्लेम कसं होता, त्याच्यामध्ये क्वेश्चन कोणते यायला माहीत नव्हतं आम्हाला. पुन्हा टेक्स्टबुक रीड करत होतो, काही समजत उमजतं तरी रीड करत होतो फक्त बरं का. आणि जे पेपर तेव्हा फक्त मनाने पेपर आला, मनाने सेंटेन्स फ्रेम करून लिहायचं फक्त. जेनेटिक्स म्हणजे हे राहतं, बायोलॉजी म्हणजे झुओलॉजी म्हणजे काही जे क्वेश्चन असते वगैरे रिलेटेड जसं जमलं ठोकाठाक करून वगैरे कसं लिहिलं बरोबर का. जिनोटाईप आणि फिनोटाईप आणि अजून भेटत मला. असं करत करत 12वीची बोर्ड एक्झाम संपली त्याची. त्याच्यानंतर काय येतं, त्याच्यानंतर येतं MST CET एक्झाम. MST CET एक्झाम आली, अजून टेन्शनमध्ये आलो बरं का. डेली काय करायचं, माझी सगळ्यात चुकीची मेथड मला अजून भेटत नाही. मी नाही अभ्यास एकदम चुकीच्या मेथडनी करायचो. मी प्रत्येकाला ही गोष्ट सांगतो की अभ्यास तुम्ही चुकीच्या मेथडनी करताय. अभ्यास कधी बी रायटिंग करून सॉल्व्ह करायचा असतो.
ते आता जेव्हा त्या गोष्टी क्लिअर करायला लागल्या, अभ्यास कधी असा रायटिंग करून करायचा असतो. रायटिंग करून जर अभ्यास केला तो अभ्यास आपल्याला सोपा पडतो. आपण काय करतो, क्लासमध्ये म्हणा किंवा कोचिंगमध्ये आम्हाला फक्त एक्सप्लेन करायचे, आम्ही ते फक्त लिहून घ्यायचो. पण त्याचा आम्ही कधी घरी येऊन अभ्यास करत होतो. म्हणजे मीच अभ्यास करत होतो घरी, बाकी करायचे. बाकी माझे मित्र वगैरे सगळे प्रॉपर वेने अभ्यास करायचे, बट मी करत नव्हतो. ते झालं. त्याच्यानंतर अजून गोष्ट सांगतो. त्याच्यानंतर पुढची गोष्ट, MST CT एक्झामसाठी 2 महिने असतात शेवटचे, जेव्हा 2 महिन्यामध्ये आम्हाला पूर्णपणे सिलेबस परत एकदा फिनिश करावं लागतं. MCQs आहेत बरं का. आणि तो परत मग सिलेबस स्टार्ट केला. परत पहिल्या चॅप्टरपासून मी सगळे MCQs घ्यायला लागलो बरं का. पण ते MCQs कोणती घ्यायची माझ्या आयुष्यात चूक बरं का माझी. ते MCQs जुने MCQs मी प्रॅक्टिस करायचं फक्त. जुने MCQs परत तेच करायचं फक्त. नवीन MCQs हात लावला होता मी. 2024, 23मध्ये, 2022मध्ये, 2021 मध्ये नवीन क्वेश्चन्स आले ते प्रॅक्टिस करतच नव्हतं. त्याच्याने काय आला प्रॉब्लेम, त्याच्याने जे नवीन पॅटर्नचे क्वेश्चन्स आले ना, ते माझ्या हातून माझ्या हाताखालूनच गेले नव्हते. मी कोणते घेत 1999चे, 2000चे, 2000चे या सणामधले MST CT क्वेश्चन घेत होते, जे वन ऑफ द सोपे होते. मला वाटायचं माझ्याकडे बुक्स बी होते ना, ते बुक्स एकदम जुने बुक्स होते MST CTचे बरं का. त्याच्यामुळे MST CTचा पण स्कोअर कमी आला होता. मान्य ही गोष्ट मला. सांगायचा उद्देश म्हणजे काय यार, की ज्या पॅरेंट्सला असं वाटतं की 10वी नंतर त्यांच्या मुलांनी सायन्स घ्यावा असं, त्यांनी थोडा विचार करावा. त्यांनी पहिले 3 क्रायटेरिया चेक केले पाहिजे. आपल्या मला 10thचं मॅथ्स जमते का नाही जमते. आणि ही गोष्ट स्वतःच्या अशा अनुभवातून सांगते बरं का. माझी मॅथ्सचं कंडिशन कशी होती माहिती का, 8th पर्यंत मला ना अभ्यासात इंटरेस्ट नव्हता खरं म्हटलं तर. माझा एकमेव विषय असा होता फक्त माझा इंग्लिश. त्याच विषयामध्ये आपला इंटरेस्ट होता फक्त, बाकी विषयामध्ये माझा इंटरेस्ट नव्हता. इंग्लिशचा थोडाफार फक्त नॉर्मल अभ्यास करतो, ग्रामर वगैरे, बाकीचा अभ्यास करत नव्हतो. ते झालं ठीक आहे. त्याच्यानंतर प्रॉब्लेम कसा होता माहिती का, 8 नंतर आहे ना थोडाफार अभ्यास करायला लागतो बरं का. सगळे विषय सायन्स फक्त इंग्लिशसारखं सोपं होतं, मग ते वाचायला लागलो, तिथे मराठीतून लर्न करायला लागलो वगैरे, मग इंग्लिशमध्ये लिहायला लागलं. पण मॅथ्समध्ये इंटरेस्ट येत नव्हता बरं का. मॅथ्समध्ये डायरेक्ट 9thला क्वेश्चनचे सेट्स चॅप्टर होतं, SCTS सेट्स नावाचं एक चॅप्टर होतं. ते चॅप्टर मी डायरेक्ट लर्न करायला लागलो बरं का. सेट्स म्हणा, पॉलिनॉमियल म्हणा, असे चॅप्टर्स होते, डायरेक्ट लर्न करायला लागलो बरं का मी. आणि ते चॅप्टर लर्न करता करता कळायला लागलं की यार ही बी जमत नाही आपलं. ते चॅप्टर नंतर मी एक काम केलं, क्लास लावला. त्यावेळेस 9th क्लास लावला, फर्स्ट टाईम क्लास लावला. आणि क्लासमध्ये तो अधिक समजायला लागलं बरं का. पण ते बी ट्युशन सोडायचं मी, 1-2 ठिकाणी फक्त ट्युशन सोडायचं. आणि ते सोडल्यामुळे असं सिरियसली काही जाते. 10thला गेलो, 10thला बी ते झालं बरं का. मॅथ्सचा तोच प्रॉब्लेम झाला. आणि थँक्स टू गॉड त्यावेळेस 10वीच्या वेळेस कोरोना आला बरं का. कोरोना आला, सगळं ऑनलाईन लेक्चर्स बी ऑनलाईन, काही समजते उमजते काही नाही, काही घेणं देणे व्हायला. ते एकदम त्यातल्या स्वतःहून प्रूव्ह झालं. मी तर म्हणतो की बरं झालं कोरोना येऊन गेला, त्याच्यामुळे आमचं 10वीचं वर्ष वाचलं. नाही तर मी 10वीच्या मॅथ्सला मी फेल झालो असतो डायरेक्ट. प्रत्येकाला माझं म्हणणं आहे कशी, जर तुम्हाला वाटतं सायन्स घ्यायचं आहे 10वी नंतर, तुम्ही पण विचार करायच्या पोराची कॅपॅसिटी आहे काय, त्या पोराचं मॅथ्स कसं आहे, त्या पोराचं सायन्स कसं आहे. आणि मी तर म्हणतो ज्याला सायन्स घ्यायचं ते 2 विषय चांगले पाहिजे फक्त, मॅथ्स आणि सायन्स. इंग्लिशचा काही संबंधच नाही आहे. ज्याला आर्ट्स घ्यायचं आणि ज्याला हिस्ट्री म्हणा, पॉलिटिक्स, सायन्स म्हणा, असे विषय त्यांनी आर्ट्समध्ये ॲडमिशन घेऊन टाका. आणि ज्यांना थोडंफार फक्त पासिंग पुरत त्यांनी कॉमर्सला ॲडमिशन घेऊ, त्यांच्या अकॉर्डिंग टू त्यांची इच्छेनुसार. बट सायन्स तर जाऊ नका खरं म्हटलं, जसं येत नाही मॅथ्स वगैरे सायन्स वगैरे जाऊ नका. रिकम तरी 2 वर्ष जायचं, 2 वर्ष स्वतः त्रास करून घ्यायचा, पॅरेंट्सला पण त्रास घ्यायचा. आणि याच्याने फक्त माझ्या त्रास झाला अशातला भाग नाही, माझ्या पॅरेंट्सला पण त्रास झाला. कारण क्लासची फी होती 20,000 रुपये, 40,000 रुपये तेव्हा क्लासची फी भरायची होती खरं म्हटलं तर. आणि ती फी बी घरच्यांनी भरली कशी तरी करून. ती कशी भरली फी अजून मी सांगणार नाही खरं म्हटलं कशी भरली. पप्पा इकडून तिकडून उसते पैसे करून ती क्लासची फी भरली होती. 11वी सायन्सची, 12वी सायन्सची. 11वी सायन्सची 20,000 फी होती, ते 12वी सायन्सची 40,000 फी होती MST CT बॅचची बरं का. ते अजून भेटत होतं मला. आणि त्याच्यामुळे इतका त्रास का झाला ना की क्लासचे पैसे भरले पण मला काही येत नव्हतं, इन द प्रॉपर वे मला काही येत नव्हतं. त्याच्यामुळे मी एकच सांगेन फक्त की यार नसन जमत नाही घेऊ नका यार, नाही त्रास होईल परत. 11वी 12वी सायन्स माझ्या आयुष्यात सगळ्यात वाईट दिवस, सगळ्यात चुकीचे दिवस होतो मी तर. म्हणजे परत ते माझे दिवस माझ्या आयुष्यात UP नाही मी तर म्हणतो. आणि परत याच्यापुढे कोणती टेक्निकल फील्डमध्ये जाताना ना कधीच या विषयाचा विचार नाही करणार. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स ते माझ्या आयुष्यातून निघून गेले, चांगली गोष्ट होऊन गेली. 12वी बोर्ड्स झालं, 12वी बोर्ड्स पास होऊन गेलो. माझ्या आयुष्याला खूप मोठं टेन्शन भेटलं यार. MST CT एक्झाम निघून गेली, ते बी माझ्या आयुष्यात एकदम भारी गोष्ट होऊन गेली. ज्या दिवशी सगळ्या त्या गोष्टी फ्री होऊन गेल्या, स्कूल म्हणा 10th पर्यंत 12th पर्यंत, कॉलेजच्या पुढे एकदम खुश होतो मी. तो काही विषय नाही, एकदम शांतपणे हळूहळू चाललंय आपल्याला. 12वी सायन्स झाली, एकदम आर्ट्सला ॲडमिशन घेऊन टाकलं, टेन्शन नाही काही नाही, एकदम खुश होतो माझ्या आयुष्यामध्ये. मी आय एम वन ऑफ द हॅपीएस्ट पर्सन दॅट टाईम. म्हणजे काय यायचं आर्ट्सला काय नसतं, स्पेशल इंग्लिश होता माझा. फक्त तुम्ही एक्झामच्या वेळेस जायचं, थोडंफार पेपर पासिंग पुरतं काही करायचे, सो कॉलेजमध्ये मार्क्स मिळून जायचे चांगले वगैरे, म्हणून टेन्शन नव्हतं असं. हे आयुष्य पाहिजे होतं मला की ज्याच्यामध्ये आपलं टेन्शन नाही, काही चिंता नाही, काही नाही. कॉलेजवाले ते घेतील सांगा थोडंफार तरी. हे नको आहे मला असं की दरवेळेस टेन्शन देता, एक्झाम घेता. आणि मला अजून भेटत होतं 11वी 12वी सायन्सला आमच्या वर्षभरातून 40-50 म्हणजे 10-20 तरी मिनिमम जास्त एक्झाम्स व्हायचे बरं का. सांगायचा उद्देश होता खूप साऱ्या एक्झाम्स व्हायच्या.
आणि जे प्रॅक्टिस एक्झाम त्यांचं काहींचे पेपर चेक होते काहीचे होत नव्हते वगैरे वगैरे खूप गोष्टी होत्या. पण ती बरं झालं 11वी 12वी सायन्सचे दिवस एकदा जे संपले तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद होता. आता मी माझं पुढचं जेवढं आयुष्य उरलं नाही आता सगळं आयुष्य एन्जॉय करणार मी आता इतकं एन्जॉय करणार आता इतकं एन्जॉय करेल खरंच मला खूप आनंद आहे गोष्टीचा. ठीक आहे, धन्यवाद.